नमस्कार मुलांनो, आज आपण जोडाक्षर शिकणार आहोत. जोडाक्षर म्हणजे असे अक्षर, असे व्यंजन जे दोन व्यंजनांना मिळून बनवले जातात. उदाहरणार्थ आता मी इथे क लिहिते. क हा झाला एक व्यंजन आणि ह्याचा पाय आपण असं, ही स्लँटिंग लाईन म्हणजे ह्याचा पाय असा मोडायचा आहे. का ते मी तुम्हाला सांगते. प्लस दुसरा व्यंजन आहे य. हे झाले दोन व्यंजन. आता ह्या दोन व्यंजनांना जोडून आपल्याला एक अक्षर तयार करायचं आहे, ज्याला जोडाक्षर असं म्हणतात. आता आपण ह्या कचा पाय मोडलेला आहे. कच्या खाली एक स्लँटिंग लाईन दिलेली आहे, कारण आपण क अर्धा लिहिणार आहोत म्हणून. हा बघा, आणि जोडाक्षरामध्ये नेहमी एक अक्षर अर्धा लिहिला जातो आणि दुसरा अक्षर पूर्ण लिहून त्याला एकत्र जोडलं जातं. आणि जो आपण अक्षर अर्धा लिहितो ना, त्या अक्षराखाली अशी एक स्लँटिंग लाईन येते, ज्यावरून आपल्याला कळतं की हा अक्षर आपल्याला अर्धा लिहायचा आहे. हा बघा, आता कच्या खाली स्लँटिंग लाईन आहे ना, म्हणून आपण क अर्धा लिहिणार. हा बघा असा. हा झाला अर्धा क प्लस य. आता य जोडताना आपल्याला क ला तो टच करायचा आहे. हा बघा अशा प्रकारे क ला य जोडलेला आहे तर उच्चार होतो. आता क आणि य दोघांचा उच्चार या अक्षरामध्ये येईल. बघा, क ला य क्य, क ला य क्य. हा झाला आपला जोडाक्षर, जो आपण क आणि य पासून तयार केलेला आहे, क्य. आता आपण शब्द पाहूया. व ला काना वा आणि क्य लिहायचं. अर्धा क आणि य. वाक्य, वाक्य, वाक्य म्हणजे सेंटेन्स. आता दुसरा अक्षर आहे ख. खचं सुद्धा आपण असं पाय मोडणार, म्हणजे हा लेटर आपल्याला अर्धा लिहायचा आहे. प्लस दुसरा व्यंजन पुन्हा आपण लिहूया य. आता अर्धा ख. हा बघा, हा झाला अर्धा क. ख आणि दुसरा व्यंजन आहे य. तो असा जोडायचा. ख ला य ख्य, ख्य. आता शब्द लिहूया. स, स ला अनुस्वार सं. अर्धा ख आणि य. य ला एक काना. संख्या, संख्या, संख्या. आपण संख्य नाही म्हटलं, कारण एक काना आहे म्हणून संख्या. कळलं तुम्हाला? आता तिसरा अक्षर घेऊया च. च सुद्धा आपण पाय मोडणार, म्हणजे हा अक्षर आपल्याला अर्धा लिहायचा आहे. प्लस पुन्हा आपण य घेऊया. तर आता अर्धा च, अर्ध्या च ला आपण य ने जोडणार. च ला य च्य, च ला य च्य. आता आपण शब्द लिहूया. म ला रस्व वेलांटी मी, सिंगल लेटर र. च, अर्धा च, च ला य जोडायचं आहे च्य. आणि पुन्हा ह्याला काना द्यायचा आहे च्या. मिरच्या, 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 मिरच्या. समजलं तुम्हाला सगळ्यांना? शाबाश. आता आपण चौथा अक्षर घेऊया. ज, जहाजाचा ज. आणि जचं सुद्धा आपण पाय मोडणार, म्हणजे हा अक्षर सुद्धा आपण अर्धा लिहिणार. प्लस पुन्हा एकदा आपण य घेऊया. इज इक्वल टू, आता अर्धा ज लिहायचा आहे. या ज ला आपण य ने असं जोडायचं आहे. सो ज ला य ज्य, ज ला य ज्य. शब्द आहे र,
र ला काना रा, अर्धा ज आणि ज ला य ने जोडायचं ज्य. राज्य. राज्य. राज्य म्हणजे स्टेट. आता पाचवा शब्द आहे ट. ट टोपलीचा ट लिहूया. ट चा देखील पाय मोडायचा आहे. प्लस पुन्हा एकदा आपण य हा अक्षर घेऊया. आता मुलांनो एक लक्षात घ्या, ट हा लिहिताना जोडाक्षरामध्ये आपण पूर्ण लिहितो. हे बघा अशा प्रकारे ट आपण अर्धा लिहत नाही, ट आपण पूर्ण लिहितो. आणि ट ला य ने जोडताना आपण इथून य ची सुरुवात करतो. ट ला य ने जोडल्यावर होतो ट्य. ट्य. शब्द आहे प. प ला एक काना पा. ट. ट ला य ने जोडा ट्य. आणि ट्य ला एक काना द्या ट्या. पाट्या. पाट्या. पाट्या म्हणजे स्लेट. सहावा शब्द न बाणाचा न घ्या. न च सुद्धा पाय मोडा, म्हणजे हा अक्षर सुद्धा आपल्याला अर्धा लिहायचा आहे. प्लस य. अर्धा न. अर्ध्या न ला य ने जोडा ण्य. ण्य. शब्द आहे र रथाचा र आणि ण्य. अर्धा न आणि न ला य ने जोडा ण्य. अरण्य. अरण्य. अरण्य म्हणजेच जंगल. सातवा अक्षर आहे ध धनुष्याचा ध. ध च सुद्धा आपण असं पाय मोडणार, म्हणजे हा अक्षर सुद्धा आपल्याला अर्धा लिहायचा आहे. प्लस पुन्हा आपण य हा अक्षर घेऊया. आता आपल्याला ध अर्धा लिहायचा आहे. ध ला य ने जोडा ध्य. ध्य. ध ला य ने जोडल्यावर होतो ध्य. शब्द आहे स. स वर अनुस्वार सन. ध्य. ध्य ला एक काना ध्या. क. क ला एक काना का. ळ. ळ ला एक दीर्घ वेलांटी ळी. संध्याकाळी. संध्याकाळी. आता आठवं अक्षर आहे न. न. न च्या खाली एक स्लॅन्टिंग लाईन प्लस य. तर आपल्याला न ला अर्धा लिहायचा आहे आणि हा अर्धा न य ने असं जोडायचा. न्य. 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 शब्द आहे ध. ध ला एक काना धा. अर्धा न. न ला य ने जोडा न्य. धान्य. धान्य. धान्य म्हणजेच ग्रेन्स. आता नववा आहे ड. ड चं सुद्धा आपण असं पाय मोडणार, एक स्लॅन्टिंग लाईन काढणार प्लस य. आता मुलांनो जसं मी तुम्हाला सांगितलं, हा ट लेटर असा लेटर आहे, असा अक्षर आहे जो आपण पूर्ण लिहितो आणि इथून य जोडतो. त्याच प्रकारे ड सुद्धा आपण पूर्ण लिहिणार ड. आणि या पूर्ण ड ला आपण य ने अशा प्रकारे जोडणार य. ड्य. 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 शब्द आहे अशी रेषा ओढा, कारण 3 लेटर वर्ड आहे. घ. घराचा घ. ड.
ड ला अशा प्रकारे य ने जोडा. ड्य. या ड्य ला एक काना द्या. ड्या. बाळाचा ळ. घड्याळ. 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 आता आपण 10वा अक्षर घेऊया. भ. भटजीचा भ. भचं सुद्धा आपण अशा प्रकारे पाय मोडणार. प्लस य. आता हा भ सुद्धा आपण अर्धा लिहिणार कारण भच्या खाली स्लॅन्टिंग लाईन आहे म्हणून. आणि य पूर्ण लिहिणार. भ्य. भ्य शब्द आहे. अ. भला य भ्य. या भ्य ला एक काना द्या. भ्या. स. अभ्यास. 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 आता 11वा अक्षर आहे व. वचं सुद्धा आपण अशा प्रकारे पाय मोडणार. प्लस य. व ला सुद्धा आपण अर्धा लिहिणार कारण ही स्लॅन्टिंग लाईन वच्या खाली आहे म्हणून. अशा प्रकारे अर्धा व आणि व ला य ने जोडायचं. व्य. व्य शब्द आहे. व्य लिहा. व्य ला एक काना द्या. व्या. य. य ला एक काना या. म. व्यायाम. व्यायाम. आता 12वा आणि शेवटचं अक्षर आहे श षटकोनाचा श प्लस य. या शचं आपण पाय मोडणार कारण हा अक्षर आपण अर्धा लिहिणार आहोत म्हणून. अर्धा श असा लिहायचा. श ला य ने जोडायचं. श्य. श्य शब्द आहे. ध. न ला उकार नु. अर्धा श आणि त्याला य ने जोडा. श्य. धनुष्य. 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 क ला य ख्य. वाक्य. वाक्य. ख ला य ख्य. संख्या. संख्या. च ला य च्य. मिरच्या. मिरच्या. ज ला य ज्य. राज्य. राज्य. ट ला य ट्य. पाट्या. पाट्या. न ला य ण्य. अरण्य. अरण्य. ध ला य ध्य. संध्याकाळी. संध्याकाळी. न ला य न्य. धान्य. धान्य. ड ला य ड्य. घड्याळ. घड्याळ. भ ला य भ्य. अभ्यास. अभ्यास. व ला य व्य. व्यायाम. व्यायाम. श ला य श्य. धनुष्य. धनुष्य. Thank you. Have a nice day. Bye bye.